नांदेड लगत असलेल्या महादेव पिंपळ गावाने उष्णतेच्या लाटेत अनोखा उपक्रम राबवलाय. ग्रामपंचायतीने गावकऱ्यांना अवघ्या 50 पैशात 1 लिटरभर थंडगार शुद्ध पाणी वितरित केलं जात आहे. तर साधं शुद्ध पाणी अवघ्या 25 पैशात दिलं जात आहे. अत्यल्प दरात शुद्ध पाणी गावकऱ्यांना मिळत असल्याने गावकऱ्यांचे आजारी पडण्याचं प्रमाण हे अत्यल्प झालंय. यासोबतच या गावाने अनेक दर्जेदार मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यात. त्यामुळे महादेव पिंपळगाव सध्या नांदेड जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरलाय. नमस्कार, मी एकनाथ कदम, ग्रामपंचायत अधिकारी, पिंपळगाव महादेव, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आम्ही मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये आम्ही मूलभूत सुविधा ज्या आहेत त्या चांगल्या प्रकारे पुरविलेल्या आहेत. पहिल्या प्रथम आम्ही शाळेमध्ये विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर देणं, शाळेमध्ये फिल्टर प्लॅन बसवणं, शाळेमध्ये थंड करायची मशीन पाण्याची बसवणं, तसेच शाळेला लाईटचा प्रॉब्लेम येऊ लागल्यामुळे सोलार बसवून दिलेले आहेत आणि तसेच शाळा डिजिटल केलेली आहे. शाळेला रंगरंगोटी केली आहेत. शाळेला शौचालयाचं सुद्धा विद्यार्थ्यांसाठी अलग आणि मुलांसाठी अलग आणि विद्यार्थिनींसाठी अलग अलग शौचालयाचं बांधकाम केलं आहे. त्याचप्रमाणे अंगणवाडीलासुद्धा आम्ही सर्व सुविधा दिलेल्या आहेत. त्याची कलरिंग केली आहे, सोलार बसवले आहेत, लाईट फिटिंग केली आहे, त्याची चांगल्या प्रकारचे शौचालय बांधलेले आहेत. त्यालासुद्धा फिल्टर प्लॅन दिलेला आहे, जेणेकरून लहान लेकराचं सुद्धा आरोग्य चांगलं राहायला पाहिजे. तसेच आम्ही गावासाठी गावकऱ्यासाठी सुद्धा आम्ही 50 पैसे लिटर पाणी थंड देतो आणि साधं पाणी 25 पैसे लिटरला देतो. जवळजवळ आमच्या इथून 400 ते 500 400 ते 450 बॉटल पाण्याच्या दररोज जातात. त्याला प्रत्येकाला कार्ड दिलेलं आहे, त्या कार्डनुसार त्याचे घेऊन जातात. त्याचप्रमाणे आम्ही ग्रामपंचायत अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानमध्ये आम्ही 4000च्या वर वृक्ष लागवड केलेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे 4000पर्यंत वृक्ष लागवड टिकविलेलं आहे आणि त्याला ठिबक केलेलं आहे. त्याच्यामुळं आमच्या इथले झाडं जे लावलेले आहेत ते सर्व झाडं टिकलेली आहेत. आणि तुम्हाला आतासुद्धा उन्हाळ्यामध्ये आहात, पण तुम्हाला असं जर हिवाळ्या आहे आमच्या गावात असं वाटतं, एवढं वातावरण खूप सुद्धा आहे. आणि त्याचप्रमाणे वृक्ष लागवडमध्ये आम्ही नारळाचे झाडं लावलो आहोत, जेणेकरून पुढं 2-4 वर्षानंतर नारळाचे झाडं नारळ येतील आणि गावातल्या जनतेला फायदा होईल. त्याचप्रमाणे आमच्या इथं गावातल्या जनतेनं लोकवर्गणी जमा करून 2 कोटी रुपये लोकवर्गणी जमा करून सुंदर असं मंगल कार्यालय बांधलेलं आहे. त्या मंगल कार्यालयामध्ये गोरगरिबाच्या जनतेचं लग्न होण्यासाठी फक्त 11,000 रुपये फी घेतो. ते 11,000 फी म्हणजे फक्त साफसफाई आणि लाईट बिलसाठी आम्ही ते 11,000 रुपये घेतो. तसेच आमच्या गावामध्ये 610 कुटुंब आहेत. 610 कुटुंबाला नळाचं कनेक्शन दिलेलं आहे आणि प्रत्येकाला सुका आणि ओला कचरा टाकायसाठी 2-2 डस्टबिन वाटप केलेले आहेत. आणि प्रत्येक घरी दररोज आमच्या इथं घंटागाडी जाते. घंटागाडीमध्ये कचरा जमा केला जातो आणि एक शेड बांधलेला आहे, कचरा विलगीकरण शेड. त्या शेडमध्ये अलग अलग कचरा केला जातो. त्याचप्रमाणे आमच्या इथं एक सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे, जेणेकरून वयोवृद्ध माणसाला फिरता यावं, त्याचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी आम्ही इथं एक गावामध्ये गार्डन तर बांधलेलं आहे. आणि गार्डन तयार करून वयोवृद्ध माणसाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी गार्डन बनलं आहे. तसंच आम्ही महिलाची सुद्धा एक बचत गटासाठी आम्ही माहेरघर तयार केलेलं आहे. त्या माहेरघराचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जसं ज्याप्रमाणे लेडीज माहेरामध्ये गेल्यावर गप्पा गोष्टी करतात, त्याच पद्धतीनं आमच्या इथं एकत्र महिला येऊन त्या माहेरघरामध्ये बसून कुणाच्या सुखदुःखाच्या गोष्टी करत असतात. आणि तिथं की नाही बचत गटाच्या मिटिंगा होतात. जे महिला निर्णय घेतात तिथं आमचे मिटिंगा घेऊन तिथे निर्णय घेतात. त्याचप्रमाणे आमच्या इथं स्मशानभूमीसुद्धा एवढी सुंदर केलेली आहे. स्मशानभूमीचं शेड आहे, तिथं पाण्याची व्यवस्था आहे, जायला रस्ता आहे, वृक्ष लागवड केलेला आहे स्मशानभूमीत. तिथं असे 4 ते 5 मोठमोठे झाडं होते, त्याच्या झाडाच्या भोवताला मी ओटे बांधलेले आहेत, जेणेकरून जनतेला तिथं बसता यावं. त्याचप्रमाणे आम्ही प्रत्येक गल्ल्याला आम्ही नावं दिलेली आहोत, म्हणजे जर नवीन पाहुणा आला तर त्याला कोणाला विचारायची गरज पडणार नाही की कोणती गल्ली कुठं आहे. प्रत्येक गल्ल्याला नावं दिलेली आहेत.